जाती ही देहाश्रिता. देहाश्रिता म्हणजे शरीराच्या आश्रित जाती. कोणती घेतली? ब्राह्मण, क्षत्रिय वगैरे जी जाती आहे ती शरीराश्रितच दृष्टा म्हणजे दिसून येते. आणि देह एव आत्मनः भवः, शरीरच काय आहे? आत्म्याचा भव म्हणजे संसार आहे. तस्मात म्हणून काय आहे? जातीकृताग्रह. जातीकृत आग्रह म्हणजे जे जातीचा आग्रह करतात मुक्तीसाठी, की आमकी जाती असेल तर तो मुक्तीला जातो वगैरे अशा रीतीने जातीचा आग्रह करतात, ते काय आहे? न मुच्यन्ते भवात, ते संसारापासून सुटत नाही. काय सांगितलं? जे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य वगैरे हे जे आहेत जाती, तर ते शरीराश्रित आहेत. म्हणजे शरीर जसं असेल त्याप्रमाणे त्याला तशी जाती ठरलेली आहे. मग त्या शरीराच्या आश्रितच जर आपण आग्रह करून ठेवला की अमक्या अमक्या जातीवालेच मोक्षाला जातील, अमक्या जातीवाले मोक्षाला जाणार नाही, तर मग ते काय होईल? संसारातून कधी ते मुक्त होणार नाही. म्हणून काय सांगितलं? देह एव आत्मनः भवः, शरीरच आत्म्याचा संसार आहे. म्हणजे आपण शरीरालाच काय केलेलं आहे? मुख्यता देऊन तशा प्रकाराने परिणामाकडे न पाहता, म्हणजे पौद्गलिक वस्तूकडेच लक्ष दिलं आणि चेतन वस्तूकडे लक्ष दिलं नाही तर तो संसारातून सुटणार नाही. म्हणून काय सांगितलं? मला परिणती करणं आवश्यक आहे. कोणती परिणती? शुद्धोपयोगाची. शुद्धोपयोगाची परिणती कोणी? संज्ञी पंचेंद्रिय, तो नारकी असेल, तिर्यंच असेल तरी सुद्धा तो करू शकतो. असं नाही की त्याला मनुष्यच पाहिजे, देव पण करतो. चारी गतीतले जीव काय करतात? शुद्धोपयोगाची परिणती करतात, म्हणजे स्वतःला जाणतात. स्वतःला जर जाणलं तर आपण त्याच्यातून पाहायचंय की ते किती उंच चढतात. आणि जे काल आपण पाहिलं होतं नीच गोत्राच्या आश्रमाची कारणं, मग ते तशा प्रकारचे परिणाम केलेत. आणि इकडं तो किती मोठा शेठजी असेल किंवा किती उच्च जातीचा असेल किंवा श्रीमंत असेल, मोठ्या डिग्रीवाला असेल, पण असे परिणाम करत असतील. कशा प्रकारचे परिणाम सांगितले होते काल? म्हणजे दुसऱ्याची निंदा करत राहतो तर तो आत्ताच नीच झाला. म्हणजे परिणतीमध्ये चुकला ना. उच्च जातीचा असून सुद्धा तो काय करतोय? हीन काम करतोय. कुठले हीन काम करतोय? पराची निंदा करायची हे हीन काम करतोय. म्हणून तो हीन झाला. पंचेंद्रिय असून सुद्धा हीन झाला. आणि चांगल्या प्रकारचं, अगदी बाहेरून पाहिलं तर व्यक्तिमत्व चांगलं आहे, डिग्री चांगली आहे, धन आहे भरपूर, सगळं काही चांगलं वाटतंय, पण परिणाम काही त्याचे सगळे बिघडलेले आहे. म्हणून तशा प्रकाराने आम्ही काय केलं पाहिजे? जाणलं पाहिजे स्वतःला. जसं सांगितलं ना की सप्तभंगी आपल्याला वाचवते, म्हणजे सगळं मळ काढून टाकते. मग पंचास्तिकामध्ये ती कोणती गाथा आली सप्तभंगीची? 14 नंबरची गाथा आहे. मग ती प्रमाण सप्तभंगी सांगते. म्हणजे एका धर्मातून अखंड वस्तूला सांगितलं म्हणून ती प्रमाण सप्तभंगी कशी ओळखायची? तर तिथं एवकार नाही आणि द्रव्याच्या अपेक्षेने कथन केलं म्हणून ती प्रमाण सप्तभंगी आहे. आणि प्रवचनसारमध्ये आहे ती नय सप्तभंगी आहे. म्हणजे तिथं कसं सांगितलं? पज्जायेन दुकेनवी, म्हणजे कुठल्या तरी पर्यायाच्या अपेक्षेने हे कथन आहे. मग तिथं टीकेमध्ये पाहिलं तर सर्वत्र कसे शात अस्ति एव, एवकार आला. शात शब्द प्रमाण सप्तभंगीमध्ये पण येतो, नय सप्तभंगीमध्ये पण येतो, पण एवकार येतो तो नय सप्तभंगीमध्ये. म्हणून प्रवचनसारमध्ये नय सप्तभंगीच्या मुख्यतेने ती गाथा आहे. पंचास्तिकामध्ये प्रमाण सप्तभंगीच्या मुख्यतेने आहे, जे आपण परवा सांगितलेलं की नय सप्तभंगीच्या अपेक्षेने, पण तसं नसून खरोखर कसं आहे? प्रमाण सप्तभंगीच्या अपेक्षेने आहे. म्हणून याच्यातनं लक्षात काय घ्यायचंय की अखंड वस्तूकडे पाहण्याची आपली दृष्टी असेल तर आपण काय पाहणार आहे? पर्यायाला गौण करणार, अंशाला गौण करणार. मग तो अंश कोणताही असेल, आता मी मनुष्य म्हटलं तर तो एक
ती एक पर्याय किंवा तो एक अंश आहे, पण तो पण जीवातला नाही, विभाव परिणती आहे. म्हणून इकडे जास्त आपल्याला केंद्रित करायचं नाही. शरीर जे आता काल पण सांगितलं ना, जे शरीराच्या आश्रित धर्म आहेत त्याला संपूर्ण गौण करून टाकायचं. तिकडं आपलं लक्ष नाही, तिथं आपण दुर्लक्ष केलं पाहिजे. आणि लक्ष कुठं केलं पाहिजे? जे आत्म्याचं स्वरूप आहे तिकडे लक्ष केलं पाहिजे. म्हणून आत्म्याचं स्वरूप काय असणार आहे, तर तिथं शरीराचं काही संबंध येणारच नाही. म्हणजे आपण साधना सांगतो, तप सांगतो किंवा अजून जे जे काही सांगतो ते सगळं पर्याय झाले. आणि पर्याय दृष्टी ठेवली तर काय होतंय? आकुलता, मला मोक्ष कधी होणार. लक्ष कुठे जाते? प्रथम मोक्ष कधी होणार. मग तो जैन कुळातला जन्मलेला आणि त्याने कसं पण वागू देत, पण त्याला जन्मजात काय मिळालंय? जैन कुल मिळाले. म्हणून तो गर्व करून कसंही वागेल तर उलटच काय होणार? त्याचं फळ चुकीचंच मिळणार आहे. आणि जो नीच कुलामध्ये जन्मलेला आहे आणि तो मात्र मार्गस्थ आहे, सम्यदर्शन प्राप्त करतोय, स्वतःला जाणतोय, मग तो पूर्वीच्या चुकीने म्हणजे आत्ता काल आपण जे वाचलं तसे निंदा वगैरे करण्याचे भाव केले, गुरुचा अवमान करण्याचं केलं किंवा अजून काय काय आपण टीका टिप्पणी केली, सतत धार्मिक लोकांची निंदा केली, तर त्या कारणाने आता तो काय झाला? चांडाळ झाला. पण तेवढ्या एका कारणाने चांडाळ झाला, पण त्याचे परिणाम पूर्वी पण धार्मिक होते आणि त्याच्या संस्कारवश आता तो काय करतोय? नीच कुळात आला तरी स्वतःला जाणण्याचे परिणाम करतो. किती उदाहरणे तशी नीच कुळातले सुद्धा स्वतःला जाणू लागतात. जसं तो हत्ती झालेला मुनी होता ना पुरोभवात. मग मुनी असताना त्यांनी भाव कोणते केले? लक्षात घ्यायचं, त्याला हत्ती ही पर्याय का मिळाली? नीच गोत्रात का आला? त्याच्या बरोबर जे मुनी होते, म्हणजे जे दोघांनी मिळून दीक्षा घेतलेली होती, तर त्यातले एक मुनी तर महान तपस्वी होते आणि त्यांची अंतरंग परिणती ही इतकी स्वभावाकडे जुडलेली होती की आपोआप त्याच्याकडनं 4 महिने वगैरे असं तप घडू लागलं. आणि जे दुसरे मुनी होते तर ते दुसरीकडे निघून गेले विहार करून. मग ते परत इकडंच या गावात आले आणि हे इकडचे निघून गेले विहार करून. आणि लोकांना काय वाटलं की 4 महिने उपवास केलेले हेच ते मुनी आहे, पण ते तर नव्हते तसे. मग लोकांनी स्तुती करायला सुरुवात केली की आमच्या घराला पाय लागले तुमचे, धन्य आहात, महान उपवासी आहात, तपस्वी आहात वगैरे अशी स्तुती सुरुवात केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही तर स्तुती आपली नाही, ते दुसरी मुनी आहेत. पण त्यांनी खुलासा केला नाही. लक्षात येऊन सुद्धा मी तर तपस्वी नाही, माझ्यापेक्षा ते महान आहेत, तेच तप करतायत, असं एवढा खुलासा केला असता तर मनात काय विचार आला की मग माझी स्तुती होणार. खोट्या परिणतीला धारण केलं आणि खोटी स्तुती ऐकून घेतली, त्याचं फळ काय झालं? तिर्यंच गतीमध्ये. नीच गोत्र कसं झालं? मायाचारीने तिर्यंच गती, पण नीच गोत्र कसं झालं? आत्मप्रशंसेचे भाव आले ना. म्हणजे माझी स्तुती होती चांगले. आपण आपलं सुद्धा परीक्षण करायचं. जेव्हा आपल्याला कोणीतरी म्हणतंय तुम्ही छान स्वयंपाक केला, आम्हाला खूप आवडलं, आणि आपल्या जावेने केलेला असतो तो, आपण केलेला नसतो, पण ती थोडं सुद्धा म्हणत नाही की हे मी केलेलं नाही, हे माझ्या जावेने केलेलं आहे. तर तसा खुलासा केला नाही तर तिला सुद्धा कसं फळ मिळणार? आत्मप्रशंसेचे भाव आले तर नीच गोत्र. लक्षात घ्यायचं, आपल्या परिणतीवर आपण गटवायचं. आपल्याला ते एक उदाहरण सांगितलेलं होतं काय की एका मनुष्याने जाता जाता रस्त्यातून एक हंस काय करत होता? तलवार झेलत होता. कसं झेलत होता माहिती ना? तो असं दाताने फेकायचा आणि परत झेलायचा, म्हणजे दातात धरायचा. कोण? हंस. आणि त्या मनुष्याला बघून खूप आश्चर्य वाटलं. तो असं फेकतोय हवेत आणि परत पकडतोय बरोबर. मग त्याने त्याच्याकडनं ती कला शिकली, कारण त्याला पण शिकली म्हणजे आता त्याने पाहिलं फक्त, आणि पाहिल्यानंतर त्याने तसा प्रयोग केला तर त्याला पण येऊ लागला. तलवार फेकायची आणि झेलायची, दातात पकडायची.
मग ते कोणीतरी आता म्हणजे दाखवलं असेल कुठं सगळ्यांना कौतुक म्हणून, किंवा कोणी पाहिलं असेल. मग कोणी विचारलं म्हणजे तुम्हाला कोणी शिकवलं हे? मग तो काय म्हणाला, आता हंस त्याचा गुरु कसं सांगायचं? तो म्हणाला की माझं मीच शिकलो, माझं मीच शिकलो म्हणजे मीच केली ही कला, असं म्हणायचं तिथं. आणि मग त्यावेळेस तो म्हटला मनुष्य की मला पण शिकव ही कला. मग त्यावेळेस तो ज्यावेळेस ते वाक्य बोलून पुन्हा त्याला तसं दाखवू लागला, तलवार फेकून झेलायला गेला की त्याची जीवच छाटली. इतक्या वेळ त्याला येत होता, आता का नाही आलं? तर निम्न सांगितलं ना अतिचार कशाचा? ज्ञानाचे जे 8 अतिचार सांगितले सम्यक ज्ञानाचे, त्यातला निम्न हा एक अतिचार सांगितला. गुरुचं नाव लपवलं तर काय होतं? ज्ञानावरणाचा कर्मबंध. इकडं ज्ञानावरण आणि नीच गोत्र कसं झालं? प्रत्येकाची सूक्ष्म छटा लक्षात घ्यायची. तर आत्मप्रशंसा, मीच, मलाच येते, मला कोण शिकवणार आहे? म्हणजे माझं मीच स्वतःच्या चिंतनाने किंवा स्वतःच्या ह्याने केलंय, असं आपण जर प्रशंसा स्वतःची केली तरी सुद्धा काय होत आहे? नीच गोत्राचा आश्रय होते. म्हणजे त्यावेळेस तो नीच दिसला का? त्यावेळेस नीच दिसला की तो त्याची जीभ छाटली गेली म्हणजे अपमान झालाच की नाही, काय ह्याला येते म्हणून. मग त्यावेळेस पण झालं, पुढच्या भवात तर तो नीच गोत्रामध्ये जन्म घेणार. किती आपण असे पाहतो उदाहरणं की ज्यांना ते अभक्ष खाणाऱ्याच्या संयोगात राहायला नको वाटतंय, त्या घरात राहायला नको वाटतंय. त्यांनी पूर्वीचे संस्कार खूप चांगले केलेले आहेत, फक्त एवढ्याच परिणतीने, पराची निंदा करण्याच्या परिणतीने त्यांच्या कुटुंबात त्यांनी जन्म घेतला. आणि आपण पाहतो खूप जणांनी असं कुटुंबातल्या त्या एका व्यक्तीने अभक्ष सोडलेला आहे, त्यांच्यापासून अलिप्तपणे राहतो, एकटाच वेगळं करून खातो, किंवा जैन धर्मामध्येच त्याला जास्त रस वाटतो, जैन धर्मातच राहावंसं वाटतं. एवढंच नव्हे तर कुत्र वगैरे ह्यांना सुद्धा हे संस्कार होतात. कारण का तर एका ठिकाणी जैनांच्या शेतातलं कुत्र होतं. मग त्यांना असं वाटलं की जैन धर्माने पाळू नये, म्हणून आपण जैन धर्मी आहोत, आपण पाळू नये म्हणून त्या कुत्र्याला सोडून दिलं. त्यांनी सोडून दिलं तर ते तिथनं हलायला तयार नाही. का तर त्याला इतकं लागलं त्याच्या मनाला की मी काय चूक केली, माझा काय त्रास यांना होतोय की यांनी मला सोडून दिलं. हे तो कुठंही उष्ट काही करायचं नाही, कुठं मध्ये मध्ये करायचं नाही, किंवा कुठं काही त्यांच्या विरुद्ध जायचं नाही, इतकं सगळं त्याने तंत्र पाळलं. आणि इथपर्यंत की मला म्हणजे त्यांना सोडून दिलं म्हणजे कुठं जे अन्य जातीचे आहे त्यांच्या घरात ते गेले, घरात ठेवलं, तर त्यांच्या घरात एक क्षण सुद्धा राहायला त्याला आवडत नाही. अभक्ष तर खायचं नाही, त्यामुळे तर तिथं राहायला आवडत नव्हतं, शिवाय त्यांचे संस्कार पण आवडत नव्हते. त्यामुळं एका कोपऱ्यात बसून राहायचं, काही खायला नाही दिलं तरी चालेल पण इथंच राहायचं, इतकं त्याने शेवटी हे केलं. म्हणजे काय तर आता कुठल्या कारणाने असं कोण आपल्याला ठेवून घेते का बघा. म्हणजे नीच गोत्रवाल्यांना की अस्पृश्य समजलं जातं आणि मग नको वाटतं इतरांना. मग त्याचं कारण हे सगळं आपल्याला किती पश्चाताप झाला, किती आपण त्यावेळेस चांगलं वागलो तरी त्याचे गुणधर्म तसे राहतात की त्यांना अस्पृश्य समजलं जात आहे. आणि मग त्यांचा सहवास, ह्याला तर यांचा सहवास पाहिजे असतो आणि त्याला तर म्हणजे जे ज्यांच्याकडे आहे त्यांना नको वाटतं, हा अभक्ष खाणार आहे वगैरे असं म्हटलं की. अशा रीतीने सगळे अनेक अनर्थ आहेत. म्हणून आपण परिणाम करताना कसे केले पाहिजेत, इतके स्वभावाच्या अनुसार जितकं शरीराच्या नादी लागतं, जेवढं कुल जाती वगैरेच्या नादी लागतो तेवढं आपण काय होतो, हीनतेला प्राप्त होतो ममत्व केलं की. म्हणून जर आपण निर्ममता केली तर आपोआप सहज काय होत आहे, स्वभावाची परिणती होते. आणि अंतरंग दृष्टीने पाहिलं तर अतिंद्रिय आनंदाला सतत प्राप्त झालेला तो आता फक्त काय करतो, शुद्धोपयोगातच राहतो. म्हणून काय आहे की आम्ही कसल्या जातीची करताना आपल्याला त्यावेळेस काही वाईट वाटत नसतं, तर गुरूंचा अवमान करायचा नाही म्हणतो, पण सासूचा केला तर चालतो ना.
सुनीने सासूचा केला तर चालतो, मुलीने आईचा केला तर चालतो, पण परिणामच येत ना शेवटी अवमान करण्याचे. हे कोणाचंही असू दे, प्रत्येक जीव तसा भगवान आहे, म्हणून मोठ्या लोकांचा तर अवमान करू नये. मग सासूने तसं सांगितले ना, तर आज मुद्दाम सासूला काही सहकार्य करणारच नाही आणि जाऊन झोपून टाकणार आणि काहीतरी म्हणणार दुखतंय नाही तर ताप आलाय म्हणणार. मग काय फळ मिळणार त्याचं? नीच गोत्र. म्हणून किती आपण करताना परिणाम त्यावेळेस काही वाटलं नाही, पण फळ भोगताना मात्र हैराण होतं. म्हणून आता मी कसं राहील की त्यांनी कसंही काही म्हणू देत तरी सुद्धा ते भगवान आत्मा आहे आणि त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे असं समजून राहिलं तर आत्ताही चांगलं आहे आणि पुढेही चांगलं आहे. म्हणून प्रत्येक समयामध्ये आपल्याला कसं म्हणजे परिणाम कसे करायचे हे समजून घेण्यासारखं आहे. भविष्यकाळची चिंता करतो आणि आत्ताच आयतनापासून दूर होतो. काय भविष्यकाळची चिंता केली ना आयतनापासून कसं दूर झालो? म्हणतो 8 दिवसांनी असा प्रसंग येणार आहे, त्यापेक्षा आत्ताच काय करतो, आत्तापासूनच जरा बरं नाही असं केलं की नाही, मग त्यावेळेस मला बरोबर माहेरी जायला मिळेल. म्हणजे औदैक भाव तर एवढे करत असतो की निरोगी असलेला व्यक्ती देखील रोगी होण्याचे निषेध बांधत असतो. बघा की आत्ता सूचना द्यायची आपल्याला, शरीराकडे मला पाहायचंच नाही, मी निरामय स्वरूपी आहे एवढं चिंतन करायचं. कसलीच चिंता होणार नाही आणि कसले रोग पण येणार नाही. आणि काय शरीरात झालं क्षणिक तर निघून पण जातोय तो विचार. म्हणजे त्याच्याकडे जर बघत राहिलं तर त्या विचारात राहिल्यामुळे आणखी ते जास्त वाढत जात. सूचनेवर रोग बरे होतात असं जे सांगितलं त्याचा अर्थ काय आहे की जशा प्रकारचे परिणाम करणार भावना भवनाशिनी भावना भववर्धिनी, म्हणजे भावना भवाला पण नष्ट करते आणि भवाला पण वाढवते. जसे भाव करावं तसं हे घडत राहते. म्हणून आम्ही कुठले भाव करायचे, कसं राहायचंय, स्वतःला कसं जाणायचंय हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणजे आपण आत्ता वर्तमानामध्ये जर स्वभावाकडे लक्ष दिलं तर काय होणार आहे, भविष्य सहज त्याचं काय विचारण्याची गरज नाही, माझा भविष्यकाळ कसा असेल. आपली परिणती आपल्याला लगेच साक्षी रूपाने सगळं सांगत राहते. तू असे परिणाम केलेले आहेस. तो सारखं घाबरल्यासारखं होतंय, म्हणजे परिणाम चुकलेले. परिणाम चुकलेत म्हणजेच काय झालंय की त्याची चेतना त्याला सांगते तू हे पाप करू नको, हे सर्व चुकीचं चाललंय. आणि त्यामुळे तो सारखं शल्यसहित जगतो. आणि त्यामुळे सारखं काय होतंय, जसं ते हरिण कसं असतं, कुठं पान वाजलं पडलं की घाबरून इकडं तिकडं पडतं. मग परिणामामध्ये काय आहे, चोरीचे भाव आहेत, त्यामुळे ते घाबरते. कुठले चोरीचे भाव आहेत? त्या शेतामध्ये चरायला गेले हरिण, त्या शेतकऱ्याला विचारले का मी इथं चरू का म्हणून. त्याला कळतंय ते कोण आलं तर, पकडलं तर, आणि काय म्हटलं तर, आणि मारलं तर. ह्या परिणतीने सारखं भयभीत आहेत. आणि तेच निशंकपणे त्याला जर त्याच्या मालकाने हात धरून किंवा पकडून कुठं चारा दिला किंवा काय सोडलं तिथं जिथं पाहिजे तिथं चरायला, तर तिथं कुठं त्याला भीती वाटत नाही, निशंक येतो, अपराध नाही. तसं या ठिकाणी ज्ञानी निशंक का आहे, त्याने आत्म्याकडे सगळा उपयोग लावला. आणि अज्ञानी सतत शंकित का आहे, तर सतत उपयोग त्याने शरीराकडे आणि परद्रव्याकडे लावले. म्हणून आम्हाला सतत उपयोग कुठं लावायचा आहे, स्वभावाकडे लावायचा. म्हणजे कुठल्याही प्रकारची दुर्दशा होणारच नाही. आपण स्वभावाकडे उपयोग न लावता कुठं लावतो, विभावात सारखं लक्ष लावतो. आणि विभावात लक्ष घालून आपलं सगळं नाश करतो. सांगितलं ना काय, म्हणजे शरीराश्रित आता इथं सांगितलं की शरीराश्रित धर्म हा जीवाचा नाही, आणि तरी सुद्धा त्याला पाहून काय करतोय, धर्म समजतोय. म्हणजे
शरीराने जे काही झालं त्याला पाहून तो धर्म समजतोय. मग याच्या आधीचा एक श्लोक गेलेला आहे पहा इथं. काय सांगितलं त्यामध्ये? 62 नंबरचा श्लोक पाहायचा. स्वबुद्ध्या यावद् गृह्णीयात् कायवाक् चेतसां त्रयम् संसारस्तावदेतेषां भेदाभ्यासेतु निवृत्तिः. मोक्ष केव्हा आहे? भेदाचा अभ्यास केला तर. आणि संसार कुठपर्यंत आहे? शरीर, वचन आणि मन जोपर्यंत आत्म्यात जोडते तोपर्यंत संसार आहे. स्वबुद्ध्या म्हणजे आत्मीय बुद्धीने हा आत्मा आहे असं समजून त्या शरीरावर प्रेम करतोय, शरीरावर ममत्व करतोय. मग एका शरीरावर नाही, ज्याच्याशी आपलं सख्य आहे त्याच्या शरीरावर हा प्रेम करायला, ज्याच्याशी सख्य नाही त्याच्यावर द्वेष करायला जातो. म्हणून हे सगळं ममतेने, मोहाने होते. म्हणून काय वाक् चेतसां त्रयम्, शरीर, वचन, मन ह्या तिन्हीला कुठं जोडतोय? स्वभाव. तोपर्यंत त्याचा संसार आहे समजाय. आणि संसार संपला कुठल्या शरीरात? ह्या पण नाही, दुसऱ्या पण नाही, आणि मन वचनेमध्ये पण कुठंही स्वतःला जोडत नाही, म्हणजे लावत नाही उपयोग तिथं. ह्या सगळ्यापासून भिन्न स्वतःला जाणतंय. म्हणजे पक्ष कुठपर्यंत येतो हाला मन वचन कायचा? जोपर्यंत त्याचं भेद विज्ञान होत नाही तोपर्यंत पक्ष येतो. भेद विज्ञान झाले की मन वचन कायचा पक्ष सुटला. तो आपला मुलगा साक्षात पाप करतोय, पण दुसरं कोणी विचारलं तर काय म्हणतो? चांगलं सांगतो मुलाविषयी, वाईट सांगतो. म्हणजे कुणाचा पक्ष घेतला? मुलाच्या शरीराचा पक्ष घेतला. म्हणजे सहज आपण लक्षात येत नाही आपल्याला त्याच्या शरीराचा पक्ष घेतलाय. आणि दुसरं कोणतरी म्हणेल तुम्हाला माहित नाही तो वाईट वागतोय, लगेच हा काही इतका चिडून जातो, तुम्ही उगाच काहीतरी आरोप करू नका म्हणतो. मग परत म्हणतो चला तुम्हाला दाखवतो प्रत्यक्ष. तो म्हणतो, मग प्रत्यक्ष दाखवलं तर वेशीच्या घरात शिरलेलं. मग बघितल्यावर हात डोळ्यावर ठेवतोय आणि म्हणतो, म्हणजे काय म्हणत नाही, डोळ्यावर हात ठेवतो, न बघण्यासारखं. म्हणजे न बघण्यासारखं म्हणजे काय झालं? ते त्या मुलाला कळलं न बोलता सुद्धा की वडील म्हणतात न बघण्यासारखं कार्य करतं, म्हणून डोळ्यावर हात ठेवले त्यांनी. मग तिथून पुढे त्याचं वेश्यागमन सुटलं. पण त्यांनी जर मोहाने त्याचा पक्ष घेऊन काय म्हटलं असतं, माझा मुलगा चांगलाच आहे, तर काय झालं असतं? सुधारला नसता. मग तसंच या ठिकाणी सुद्धा समजून घ्यायचंय की शरीराच्या पक्षाने, मोहाने तू त्याला तसंच दोषात ठेवू नकोस. ते दोष सगळे बाहेर काढून टाक. हा मोक्ष मार्ग आहे. या ठिकाणी कोणी असू देत, पण त्याच्या पक्षाने, मोहाने तू असत परिणती करू नकोस. अशा रीतीने समजलं. म्हणून काय सांगितलं की मग आपण 61 नंबरच्या श्लोकामध्ये पण पाहतो, न जानन्ति शरीराणि सुख दुःखान्यबुद्धयः निग्रहान्ग्रहणीयं तथाप्यत्रैव कुर्वते. सुख दुःख वगैरे शरीर जे आहे, सुख दुःख आहे, त्यांचा अनुभव शरीर तर करत नाही. न जानती म्हणजे त्यांना काही कळतच नाही. शरीराला टोचलं काय, मारलं काय, आत्महत्या केली काय, शरीराला त्याचं दुःखच नाही, कारण ते अचेतन आहे. आणि शरीराला खूप खाऊ घातलं, नटवलं, सजवलं तरी त्याचा काही त्यांना आनंद नाही, कारण शरीर अचेतन आहे. पण अज्ञानी काय करायला जातो? ह्या शरीरातच निग्रह करतो, ह्या शरीरातच अनुग्रह करतो. निग्रह म्हणजे त्यालाच दंड देतो शरीराला. क्रोध आला की झोपून टाकतो, क्रोध आला की जेवण बंद करून टाकतो, काहीतरी झालं की नाही मला खायचं, 4-4 दिवस उपाशी राहतो. त्या शरीराला काय कळतंय का? ते तर अचेतन आहे आणि त्याच्याविषयी तू काय करतोय? निग्रह करतो. जे अज्ञानी त्या ठिकाणी असे प्रकार करत राहत, किंवा खूप तप करतो, खूप त्या शरीराला क्लेश देतो,
कसं पाहिजे तसं नोकरासारखं वागवतो, पण आत्मीय बुद्धीने म्हणजे आत्मा हा याच्यापासून भिन्न आहे असा जो जाणणारा तपस्वी आहे, तो मात्र किती तप केलं तरी सुद्धा तिथं क्लेश नाहीये. कारण स्वभावात लक्ष आहे, शरीराकडे नाही. अज्ञानीचं शरीराकडे लक्ष आहे. बघा मी त्याला किती कृश केलंय बघा म्हणून. आता आत्मा दिसत नाही, तसं आत्मा दिसणार आहे का? म्हणून शरीराला कुठेही सुखदुःखाची जाणीव नाही, तरी सुद्धा निग्रह अनुग्रह तिथंच करतोय. ह्या भिंतीला खूप क्लेश द्या, खूप फोडून टाका, क्रोध आलाय भिंतीचा, असं कोण म्हणाल का? मग वेडा म्हणाल त्याला. मग तसं हे शरीर सुद्धा त्या भिंतीसारखंच. त्या शरीरावर काय तू करतोयस प्रकार. म्हणून या ठिकाणी ज्ञानी जो आहे तो व्यवस्थित काय करतो, कुठेही रागबुद्धी करत नाही, कुठं द्वेष बुद्धी करत नाही. शरीराला कधी सजवायला जात नाही की त्याच्यावर द्वेष करायला पण जात नाही. म्हणजे त्याला कृश करणं माझं काम नाही आणि पुष्ट करणंही माझं काम नाही, असं समजून तो सस्वभावामध्ये राहतो आणि अतींद्रिय आनंदाला प्राप्त होतो. म्हणून आम्ही प्रत्येक समय भेद विज्ञान करणं अत्यंत आवश्यक आहे की जेणेकरून किंचित मात्र आपली दुर्दशा होणार नाही.